नमस्कार, मी तेजस्वी. आज तुम्हाला मी घेऊन आली आहे पुन्हा एकदा मॉरिसन. तर आज मी तुम्हाला इथला नॉनव्हेजचा सेक्शन दाखवणार आहे. म्हणजेच चिकन, मटण, मासे किंवा कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्राण्यांचं मांस इथे मिळतं. आणि हे सगळं इथे फ्रोझन प्रकारात मिळतं, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेल्या प्रकारात मिळतं. ताजं इथं सहसा मिळत नाही. तर इथे काय काय मिळतं ते इथं कसं फ्रीजमध्ये ठेवून प्रिझर्व करतात हे मी तुम्हाला दाखवते. चला तर. मॉरिसन हे माझ्या घरापासून सर्वात जवळ असलेलं सर्वात मोठं सुपर स्टोअर. ही डीमार्टसारखी खूप मोठी चेन आहे आणि याच्या बऱ्याच ब्रांचेस आहेत पूर्ण लंडनमध्ये, पूर्ण UK मध्ये. आणि इथे घरातल्या उपयोगाच्या सर्वच गोष्टी मिळतात. मी हळूहळू तुम्हाला हे सगळं स्टोअर एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. तर आता मी आली आहे या मॉरिसनमध्ये. आता आपण जाणार आहोत नॉनव्हेजच्या सेक्शनला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रूट आणि व्हेजीसचा सेक्शन तर मी तुम्हाला दाखवला. तर हे आहे चिकनचं रॅक. हे बघा इथे दिसतंय चिकन लिव्हर्स, म्हणजे असे चिकनचे सेपरेट पार्ट तुम्ही घेऊ शकता. आता हे बघा, हे आहे चिकन ड्रमस्टिक, म्हणजे फक्त लेग पीस असतात यात आणि याचा हा दर आहे. हे आहेत चिकन फिलेट. फिलेट म्हणजे याच्यामध्ये हड्डी नसते, फक्त मऊ पीस असतात. तर हे ड्रमस्टिक फिलेट म्हणजे लेग पीसचेच मऊ भाग. हा पुढचा आहे ब्रेस्ट फिलेट, म्हणजे छातीचा भाग असतो त्याचा फक्त मऊ भाग. असं वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही चिकन घेऊ शकता, जसं तुम्हाला हवं तसं. हा आहे चिकन मिन्स, म्हणजे खिमा करण्यासाठी ते पूर्ण त्याचा किस केलेला असतो. हे टर्की मिन्स आहे, म्हणजे टर्की चिकनचं खिमा तुम्ही करू शकता. ह्याच्यात अशा स्लाइड्स मिळतात, तुम्ही असंही चिकन घेऊ शकता आणि याचे हे दर खाली दिलेत. हे मॅरिनेट केलेलं रेडीमेड चिकन तुम्ही घेऊ शकता. हो का, याच्यामध्ये लिहिलं आहे कॉर्न अँड चिकन. इथे असं ऑलरेडी मसाला लावलेलं चिकन तुम्ही घेऊ शकता, जे तुम्ही घरी जाऊन फक्त फ्राय करू शकता. ही अख्खी कोंबडी तुम्हाला मिळू शकते. तुम्ही डायरेक्टली याचं बार्बिक्यू किंवा तंदूर करणार असाल तर. हे मसाला लावलेलीच अख्खी कोंबडी आहे. तर असं वेगवेगळ्या प्रकारचं चिकन तुम्ही घेऊ शकता. आता हे काय आहे तुम्हाला पाहिल्यावर ओळखता येतं का बघा. हे आहे पोर्क. पोर्क म्हणजे डुक्कर. हे आहे डुकराचं मांस. असं वेगवेगळ्या दरामध्ये वेगवेगळे तुकडे इथे मिळतात. हे आहे लॅम्ब, म्हणजे मेंढीचं मांस. हेही असं वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये वेगवेगळ्या किमतीला इथे मिळेल. हे आहे बीफ, म्हणजे गोमांस. आपण तर हे खात नाही, पण इथे हे असं वेगवेगळ्या आकारामध्ये, वेगवेगळ्या किमतीमध्ये वेगवेगळे भाग असे मिळतात आणि इथले लोक हे खातातही. हे त्याचे वेगवेगळे भाग आहेत. हा सेक्शनसुद्धा एवढ्या डिटेलमध्ये मी पहिल्यांदाच पाहते आहे. हे सगळं मांस इथल्या जवळपासच्या देशातून इथे इम्पोर्ट केलं जातं. हे आहे बिकन. बिकन म्हणजे आपले जसे खारे मासे असतात तसं डुकराचे खारवलेले मांस. ते असं वेगवेगळ्या शेपमध्ये मिळतं. इथले लोक चिकन मासे खातातच, पण असं वेगवेगळ्या प्राण्यांचं मांसही हे लोक खातात. त्यामुळं इथल्या प्रत्येक स्टोअरमध्ये हे अशा प्रकारचं सगळ्याच प्रकारचं मांस इथे मिळतं. इथे हा सेपरेट काउंटर आहे जिथे ताजं हे मांस मिळतं. ज्याला हवं तसं तो इथून घेऊ शकतो आणि त्याच्यावर इथे वेगवेगळे ऑफरही लावलेले असतात. खरं तर भारतात गाईची पूजा केली जाते. हिंदू धर्मात गाईला देवाच्या जागी मानतात. त्यामुळं हे गाईचं मांस पाहताना मन जरा खट्टू होते, पण इथले लोक ते खातात. त्यामुळं जे आहे ते सगळ्यांबरोबर स्वीकारायला हवं आहे. त्यामुळं इथलं मेंढीचं मटण घ्यायची सुद्धा इच्छा होत नाही. लंडनमध्ये येऊन काय मिस करता असं जर कोणी विचारलं तर माझ्याकडे पटकन उत्तर असतं मटण. जे भारतामध्ये खातो ते बोकडाचं मटण इथे खरंच मिळत नाही, ज्याची खरंच खूप आठवण येते, जे फक्त भारतात आल्यावरच खायला मिळू शकतं. इथं हे सगळं बाकीच्या प्रकारचं सगळं बघून एकतर मनाला खूप वाईट वाटतं आणि खायला मिळत नाही हे वेगळं दुःख. आणि हो, आपली गावरान कोंबडी राहिलीच, जी आपल्याकडे मिळते इथे पाहायलाही मिळत नाही. त्यामुळं गावरान कोंबडी खूप आठवणीत येते. इथे हे असं हे सुद्धा मॅरिनेट केलेलं वेगवेगळ्या पीसमध्ये मिळतं, म्हणजे बीफ, पोर्क म्हणजे जे गोमांस, डुकराचं मांस, हे सगळं असं वेगवेगळ्या प्रकारचे मसाले लावून सुद्धा विकायला मिळतं, जे तुम्ही घरी नेऊन डायरेक्टली बेक करू शकता. हे असं त्याचे वेगवेगळे भाग आहेत.
मला माहिती नाही हे काय काय आहे, पण हा खिमा दिसतोय आणि हे बाकीचे त्याचे भाग आहेत जे इथले लोक डायरेक्टली खायला घरी घेऊन जाऊ शकतात. तर अशा प्रकारे इथे हे असं वेगवेगळ्या प्रकारचं मटण मिळतं. अजून एक भाग राहिला आहे. कुठला राहिला असेल ओळखा पाहू? हो बरोबर, मासे. इथे मासेही मिळतात, ताजे मासेही मिळतात आणि फ्रोझन मासेही मिळतात. पण आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे जे फ्रोझन मासे. ताजे मासे इथे सहसा मिळत नाहीत आणि ते घ्यायला मेन मार्केटला जावं लागेल. तर हे आहेत मासे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात. काही मासे भारतात मिळतात ते, तर काही वेगळ्या जातीचे. असे भरपूर प्रकारचे मासे इथे मिळतात. इथे आपल्याकडचा बांगडा, सुरमई, पॉम्प्रेट म्हणजे आपला चांदवा, कोळंबी, शिंपले, अगदी आपल्यासारखे खेकडेसुद्धा मिळतात. लंडनमध्ये बाहेर फिरताना एक पदार्थ तुम्हाला नक्की दिसेल, तो म्हणजे फिश अँड चिप्स, म्हणजेच मासे आणि त्याच्याबरोबर बटाट्याची चिप्स. हा पदार्थ इथे सगळे लोक खातात. भारतात जसं सगळीकडे वडापावच्या गाड्या दिसतात, तसं इथे सगळीकडे फिश अँड चिप्स तुम्हाला खायला आणि पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने इथे असे मासे, बीफ, पोर्क, तर हे याला मराठीत काय म्हणतात त्याची नावं तुम्हाला नक्की माहिती आहे. हे असं इथे फ्रोझन फूड मिळतं. तुम्हाला हे फ्रोझन फूड घ्यायला आवडेल का? कमेंट करून मला नक्की सांगा. मी खरेदी करून तर बाहेर आली आहे. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.